आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी रमे तेथे मन क्रीडा करी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पांडुरंग 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 तुका म्हणे हाया मनाशी संवाद तुका म्हणे हाया मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पांडुरंग 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 की वासुदेव हा सकाळी भल्या पहाटे येतो, पण हा रात्रीचा वासुदेव कुठला? कोकण युवा कला आविष्कारचा वासुदेव. सांगायचं तात्पर्य एवढंच की देवाला स्मरण करायला, नामस्मरण करायला कुठल्या काळ आणि वेळाची गरज नाही. नेमधर्म काही न लागे साधन सुखे नारायण येतो सदा. सांगायचं तात्पर्य एवढंच की हा जो वासुदेव आहे, हा वासुदेव तुम्हाला कुठलं सेंटासारखं गिफ्ट द्यायला येत नाही महाराज. हा वासुदेव तुम्हाला अमूल्य ज्ञान द्यायला येतो. आता आम्ही मागाशी सुरुवातीला आलो, मला आल्याच्या नंतर भरपूर प्रसन्न वाटलं. काय माहितीये का, हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आपल्या गावकऱ्यांनी सुंदर भजन केलं महाराज. एकदा त्या भजनासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा महाराज. जर कार्यक्रमाची सुरुवात जर का भजनाने झाली असेल तर तो कार्यक्रम सुखाचा होईल महाराज, चांगला होईल. असं वाटत होतं, जरा भजन चालू होता की आपण पण 2-4 अभंग म्हणावं, पण आज वेगळ्या कार्यक्रमाला आलो नाही का. मनातून असं वाटलं की एखादं गाणं म्हणावं, एखादा अभंग म्हणावं. म्हणू का? जर तुमची इच्छा असेल तर. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. मूर्ती तुझी असते माझ्या, मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात. कशासाठी देवा तुझ्या मंदिरात, कधी नाही आलो तुझ
तुझिया कथा कीर्तनाला, कधी नाही आलो तुझिया कथा कीर्तनाला, कधी नाही हातून माझा दान धर्म झाला, दान धर्म झाला. मूर्ती तुझी असते माझ्या, मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. तुमच्या ह्या शुभ कार्याची सुरुवात जर का तुमच्या अशा गोड भजनांनी झाली असेल तर तो कार्यक्रम खरंच सुंदर होईल. महाराज सांगायचं तात्पर्य एवढंच की सत्यनारायणाची पूजा आहे नाही का, लोक पूजा करतात, पूजा करतात हो, पण काय काय लोक पूजा करतात, सकाळची पूजा करतात देवघरातली, इकडे दुपारात करतात, तिकडे म्हणतात का ग चहा झाली का, का चहा झाली का, एक घरात नाही एक दारात पाहून अशाला पूजा. अरे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. जर पूजा करायची असेल तर मनापासून करा महाराज. आज इथे या ठिकाणी जेवढी वयस्कर मंडळी दिसते ना तेवढीच तरुण मंडळी सुद्धा मला दिसते. तरुण मंडळींना भजन कीर्तन काही जास्त आवडत नाही, बरोबर की नाही. इकडून जास्त आवाज आला मला, म्हणजे मान्य करतात. आताची जवळजवळ एक जड वाक्य बोलू का, आताची जवळजवळ 95% तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी आहे. मला व्यसनाच्या आहारी आहे. एखाद्या बाबाला जर कीर्तनाला चल म्हटलं का तो लगेच तिथं नको नको म्हणतो. अरे बाबा काकडा आहे, काकडा उठ, तिथं तो आकडा होईल, पण काकड्याला उठणार. रेड्याच्या झोंबी असू त्या झोंबी आहे, सकाळ पाठ सुटून जाईल, आंघोळ दुसरी गोष्ट ब्रश सुद्धा करणार नाही. अरे गोड विषय कडू झाल्याने कडू विषय अमृत बनलेले आहेत महाराज. जे करायला पाहिजे ते लोक करत नाही. हा वासुदेव असं म्हणणार नाही की तुम्ही दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पियाने लवकर मरा, लवकर जागा खाली करा. बरं मला सांगा दारू पिल्याने काय होतं महाराज, दारू पिल्याने काय होतं, संसाराचा वाटोला होतो महाराज, नुकसान होतं, तोटा होतो. दारू पिल्यामुळे तोटा होतो, पण हा वासुदेव दारू पिल्यामध्ये फायदा सुद्धा होतो. फायदा ऐकायचेत का तुम्हाला, फायदा ऐकायचेत का, हा तेच ऐकायचे तुम्हाला. लोक म्हणतील पहिलाच वासुदेव आला दारूचे फायदे सांगणारा. पण आधी फायदे ऐका मग ठरवा प्यायची की नाही. दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी, दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी चोरी होत नाही. दारू पिणाऱ्या माणसाला कधी कुत्रा देखील चावत नाही. आणि दारू पिणारा जो मनुष्य आहे हा कधी म्हातारे होत नाही. तर एखादा न पिणारा साधा मनुष्य असेल तो म्हणाल वासुदेवच सांगते तो उद्या घोडवर घेऊन बघू. घेऊ नका महाराज, वाटोळ. दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी चोरी का होत नाही माहितीये का महाराज. तुमचं गाव किती व्यसनमुक्त असू द्या, कितीही व्यसनमुक्त असू द्या, कोण ना कोणतरी एक पेताड असतो महाराज. समाजाने त्याला चांगली नावं दिलेली आहेत, पेताड, बेवडा, बेजबाबदार, वशाळ असा डांबरट माणूस, बेवडा. त्या बेवड्याच्या घरी जर का तुम्ही बघितलं साऱ्या हंड्याबांड्याचा वाटायला करून टाकतो महाराज. वेळ आली तर पत्नीच्या अंगावरचा दागिना घाण ठेवून दारू पितो, एवढी त्याची स्थिती भागलेली असते. जागा जमीन खरेदी, जागा जमीन विकून दारू पित असतो महाराज. याच्या घरी खायला अन्न नसतं. जर याच्या घरी काहीच नसेल तर चोर मरायला चोरी करायला जाईल का महाराज. पण एक प्रश्न मिटला, दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी चोरी होत नाही. दारू पिणाऱ्या माणसाला कुत्रा का चावत नाही महाराज. कुत्रा जर धावत आला तर कुत्रा मागच्या मागे पडून जातो. का, कारण का हा दारू पिणारा मनुष्य भरपूर पैसा कमवतो.
अहो आमच्या मुलाला 1 लाख पगार आहे, 1 लाख पगार आहे, फक्त एकच गडबड आहे, संध्याकाळी येताना लेझिम खेळतच घरी येतो. लेझिम खेळत येत असतो म्हणून कुत्रा काय त्याच्या वाटत जात, कुत्र्याला वाटतो मला हा दगड राबतोय काय म्हणून कुत्रा काय त्याच्या वाटत जात नाही. कुत्रा एका बायकोल्याच्या मागे पडेल पण बेवड्याच्या वाटत. दारू पिणारा मनुष्य म्हातारा का होत नाही, कारण का दारू पिणारा जो मनुष्य आहे हा म्हातारा वेळपर्यंत जगतच नाही, अर्ध्या आयुष्यातच संपतो. आता लोक म्हणतील वासुदेवा महाराज आम्ही आमच्या पैशाची भीतो तुमच्या बाचं काय जाते, काय जात नाही, पे आणि लवकर जागा खाली करा. सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला व्यसन करायचं असेल तर एकच व्यसन करा, जाम पर जाम क्या पीते हो, रात को पियोगे सुबह उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला पी के देखो तेरी जिंदगी सवर जाएगी. भगवंताने एवढा चांगला सुंदर देह दिलेला आहे, या देहाचा नीट वापर करा महाराज. देह हा व्यर्थ जाऊन देऊ नका. देह जन्मला हा व्यर्थ झाले पापाचे पर्वत, दान धर्म नाही केला, शेवटी जन्म वाया गेला. देहावखाचन भंगूर हो, देहावखाचन भंगूर तिचे स्वप्न हो निसार, नरहरी म्हणे शेवटी संगे येईना लंगोटे, दान धर्म नाही केला, शेवटी जन्म वाया गेला. वासुदेव आला हो, वासुदेव आला. रामाच्या पायी रामाच्या पायी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी.
काय द्यायचं म्हणजे? अरे रेटिंग काय देणार यार? काय देणार म्हणजे? आधी ज्यांनी आपल्याला एक बक्षीस दिले त्यांचं आधी नाव घेऊन जाऊ दे. मी बबन जांभळेंचं आमच्या टीम कडून खूप खूप आभार मानतो. त्यांनी छोटंसं पारितोषिक दिलेलं आहे. अरे रेटिंग, रेटिंग काय बरं बोलतोस तू? काय म्हणजे? अरे ठरल्याप्रमाणे तुला रेटिंग देणं आहे की नाही मला सांग. पण मुळात रेटिंग देणं हेच चुकीचं वाटतंय मला. आता वाटतंय ना, कारण की मला वासुदेवच ग्रेट वाटतंय. का जोरदार टाळ्या वाजवा वासुदेवसाठी. आपला नसून हा तो तिकडे ते ख्रिश्चन लोकांचं त्यांचा आहे, आणि आपला आहे तो म्हणजे वासुदेव. बरं बाबा, आता जर तुला कोणी विचारलं बाबा तुला वासुदेव माहितीये का, तर काय सांगशील? हो माहितीये. मग नक्की मी गर्वाने सांगेन की मला वासुदेवच माहितीये. वा 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 वा, म्हणजे जरा बदल झालाय नाही का? अरे म्हणजे बरंच बदल पुढे व्हायचंय का? आता बघ, आता वासुदेव झाला, बरं गणेश गीत झालं, बरं आता माझा तुला अजून एक प्रश्न आहे. बर प्रश्न? हो प्रश्न बोललास का माझ्या मनात गुदगुले वापरत. हो काय? एवढं हुशार विचारशील मी काय ना मला एवढं हुशार? हो मग बघ कसा आवाज बघ, काय ओरडवलंच काय मांजर बिंजर चेमा टाकला काय खाली. आता ऐकलं आता एवढं सगळं व्हायला जाऊ दे. वासुदेव वगैरे बघितलं. हा बरं, तर मग आता एक प्रश्न अजून एक विचार. लोणावळ्यात कशासाठी जातात लोक? लोणावळा माहिती आहे ना, थंड हवेचं ठिकाण. कसं चल एक कोंबडा बनायचा रे हा. तो कोंबडा पाहिला घ्या आणि तिकडे बॅगेत ठेव. कार्यक्रम उरकला. हे बाबा, अरे चोराटे पिसाळले आपल्यालाच धरतील. बरं काय तुझा प्रश्न? लोणावळ्यात लोक कशासाठी? अरे प्रश्न तरी नाही पहिला. लोणावळा माहिती आहे ना तुला? हो. कशासाठी प्रसिद्ध आहे ते? थंड हवेचं ठिकाण आहे ना. हो थंड हवेचं ठिकाण आहे ना. यासाठी विचारतो तुला, थंड हवेचं आहे ना. हो थंड हवेचं ठिकाण आहे, मग लोक कशासाठी जातात तिकडे? लोणावळ्यात कशासाठी जातात सांग मला. मला लोकांचं माहित नाही. हा बहुत तेज हो रे वो. अरे बाबा उत्तर दे, लोक भरवले तिकडे. देऊ का उत्तर? हा दे ना. मंडळी बोलली तर मी उत्तर दे. देऊ दे का उत्तर? नाही मला आज वाटते. अरे एवढा आठवू नको, उत्तर दे बाबा पटकन. अरे या कोंबड्याला झाला याची मान पिळगून टाकली. एकदाच काय तो बरं ते उत्तर दे चल. हे बघा मला लोकांचं माहित नाही. हा मग तुझं सांग मला. तुझं जाऊ दे, तुझं तरी सांग. लोकांचं जाऊ दे नको सांगू. तुझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी लग्न झालं तेव्हा तू लोणावळ्यात गेलास म्हणजे तुला लोणावळा ह्यासाठी प्रसिद्ध आहे असं वाटतं का? नाही म्हणजे मी बायकोला चिकी खायला नेलेली. लोणावळा चिके चिके. अरे बाबा तुला लोणावळा अजून काय? मगनलाल चिकी, खोबऱ्याची चिकी, अजून काय? अरे वाजू ट्रेन. काश्मीरला आणि कुठे कुठे जायचं? ह्यासाठी तुला लोणावळा माहितीये का? हे बाबा ये जरा. लोणावळ्याचं बरंच काय आहे. हो माहितीये. मग टायगर पॉइंट आहे. काय कुठलं पॉइंट आहे? टायगर. अरे बाबा तुला आता कसं समजू मी? एवढं सगळं तुला लोणावळ्यात दिसलं, पण एक ठिकाण दिसलं नाही का तुला? काय रे बरं? कोण सांगेल इथं लोणावळ्यात दुसरं ठिकाण कोणतं आहे? कारला लेणी, एकविरा माऊली. बरोबर ना? दर्शन घेतलंस तू? अरे हो मग मी त्या गडबडी विसरूनच गेलो. सांगायचं विसरून गेलास का दर्शन घ्यायचं विसरून गेलास? नाही नाही दर्शन घेतलं मी, आता सांगायचं विसरून गेलं. बरं इथं कुठे कुठे दर्शन घेतलं एकविरायचं? बरोबर. तर हत्तीला धावणारी लवसाला पावणारी
माई म्हणजे आपली एकविरा माऊली नाही का? हो. तर ही आगरी कोल्यांची दैवत नसून तर आपल्या सगळ्यांची माऊली आहे, माय आहे नाही का? बरोबर. मग आता तिचं एक गाणं व्हायला नको? अरे झालंच पाहिजे म्हणजे आवडेल का तुम्हाला? मग तिला एक वंदन नको करायला? झालंच पाहिजे म्हणतात. पण ते आता कशाच्या स्वरूपात करायचं? आता मला असं वाटतं की डान्स मधूनच आपण दाखवायला घ्या पाहिजे. वाजे, घ्या वाजे. की आपण या मंडळी सुद्धा आपण लोणावळ्याला जरा घेऊन जाऊ. नक्की का? देवीच्या दर्शनाला. हा. बरं आता मला सांग, आता लोकांनी विचारलं तुला लोणावळ्यात कसं तुझं काय सांगशील? मी सांग पहिलं काय सांगशील? मी देवीच्या दर्शनाला गेलो. हा दुसरा बदल आहे. हा दुसरा बदल यातला. बरोबर. आज बदल करतो मी हळूहळू. बरं मी काय म्हणतोय? हा. तर मग आता मी तयारी करतो, तू तेवढं खेच सगळं होतंय का? या कोंबड्याला काय जर सोलून खाल्ला ना, आई शपथ सांगतो. तर मंडळी बघूया आता लोणावळ्याला जाऊन आपण सगळ्यांना आता जरा थंडी कमी आहे ना, आता लोणावळ्यासारखं एक गाणं लागलं तर थंडी वाढेल. बरोबर आहे की नाही? बरं तुम्ही सुद्धा लोणावळ्याला गेला तर आधी काय कराल? आधी देवीचं दर्शन घ्यायचं आणि मग चिकी खायची. एकदा जोरदार काय होतं त्या पुढे गाण्यासाठी. माझी एक तुझं दर्शन घे
जोरदार टाळ्या होतात बघू. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं आता तरी सांगशील ना काय की लोणावळ्यात गेल्यावर तुला काय आठवतं ते? अरे हो मला आता नको ना सारखी आठवण करून देऊ. होय. मी तुला देवी बद्दल म्हणतोय रे. हा मग तेच रे. हा, तेच 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 सांगतोय मी. होळी दिसलं तरी हा बर. आता मी परत एक प्रश्नाकडे बोलतो. आता तर मला धडकी भरायला लागली बाबा. का बरं? तुझा एक एक प्रश्न असा मला वाटतोय की मी काय चुकीचं बोलतोय का काय. अरे मी प्रश्नच करणार तुला, बदल करणार तुझ्या. बरं बाबा विचार एकदा आता. विचारू? हा साधा सोपा प्रश्न करतो. हा विचार. बघा, हा गवळण म्हटलं की तुला काय आठवतं? गवळण म्हटलं की तुला काय आठवतं? तुझ्या डोळ्यासमोर काय येतं? तुला काय दिसतं? या झाडाला पेरू आले नाही काय. ते कुठल्या? या इकडे आंब्याच्या? आले नाही काय. अरे मी तुला काय विचारतोय? अच्छा दुर्लक्ष करू नकोस प्रश्नाकडे, उत्तर दे. अरे प्रश्न विचारतो. हा, काय काय बरं विचार. परत विचारू? हा विचार. बर. गवळण म्हटलं की तुला काय आठवतं? काय तुझ्या डोळ्यासमोर येतं? आता गवळण म्हटलं की हा, गवळण म्हटलं की अरे उत्तर दे. ए गप्र मेल्या. मावशी झालंच काय? नाही रे मग सांग, उत्तर सांग. आता गवळण म्हटल्यावरती तर पोरी कुठे ए, होय, होय. बाबा आपण कुठल्या गावात आलोय? काय आपल्या करतोय? डान्सच्या पोरी कुठे आहेत मी हे विचारतो. आपल्या डान्सच्या बरोबर तिकडे बसलाय. बघा, तुला नसेल उत्तर माहिती, मी सांगतो. हा बरं सांग. आता गवळण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतो? गवळण म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? काय दादा तू आता सांग बरं. मी सांगू ना? हा. तर गवळण म्हटलं की डोळ्यासमोर येतो नटखट कृष्ण, बालगोपाल, नंदकिशोर येतो की नाही? हो हो हो. तर मग आता ह्याच्यावर तुला मी प्रश्न विचारतो. विचारू का? अरे माझं कालीज आहे ना हो घे, हो घे. आणि हातात येईल माझ्या हातात. ऐक ऐक, मी तुला प्रश्न करायला चालू, मी तुला प्रश्नच करणार आहे. जाता जाता भांड्यात न्यायला लागेल माझं काली. भांड्यात तरी तर पानात नाही, पण मी प्रश्न करत त्याचं तुला उत्तर द्यावंच लागेल. बरं ठीक आहे विचार आता चल. बरं बघा, हा श्रीकृष्ण हा श्रीकृष्ण नंदकिशोर बालगोपाल ओके. गवळणीला मथुरेच्या बाजारी जाण्यापासून का रोखत होता बरं? श्रीकृष्ण हा श्री गोपाळ हा नंदकिशोरी, नंदकिशोर बरोबर. श्री गोपाळ हा, उत्तर दे. हे मथुरेच्या बाजारी जाणाऱ्या गवळणींना का अडवत नसेल. हा, असं तू एखाद्या गवळणीला का अडवशील? जर उत्तर दे. म्हणजे अरे म्हणजे आता कॉलेजमध्ये जात होत ना, मी तुझ्या याच्यात प्रश्न विचारतो. का अडवशील तू? एखाद्या मुलीला मी का का अडवू? आता बघा हा, मी नसेल चला. हा. बरं मीच आहे चला मीच आहे. बरं तूच मी तुझ्या तोंडावरून दिसते, तूच असशील तू. अच्छा दादा तू काय हा. कोण कोण मला काय बोलतो. अरे मी गॅमेरा. बरं चला मी एखाद्या कॉलेजच्या गेटवरती उभा आहे आणि लांबून अरे तू ऐकतोस ना. ऐकतो ऐकतो ऐकतो. आणि लांबून एखादी गवळण जर वाट चुकली हा, ह्या कोंबड्याला आता नाही 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 नाही, ह्या कोंबड्यावर पण तुला एक गोष्ट सांगतो. कोंबड्यावर ना? आणि नंतर सांगतो, आधी मला ह्याचं उत्तर दे. बरं ठीक आहे. हा, आज वार कुठला आहे. हा शनिवार आहे. आज शनिवार आहे. हा, उद्याला होईल, उद्याला होईल. हा. बरं उत्तर दे. 12 अजून वाजले नाही उद्या हा. रात्री. तर आता बघा मी हा. गेटवरती उभा आहे. हा. समोरून एखादी गवळण वाट चुकली असेल हा, कॉलेजच्या गेटवर. बर. तर मी तिला का अडवी. का अडवशील तू? ए, हे काय हा? काय आहे? अरे ते मी असं करत होतो.
अच्छा असं करत होतास नक्की का? वारा लागला ना असं वाटलं अरे वा कसं रे परत एकदा कडक रे. बरं 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 परत बरं एकदा आई शपथ अरे सांग उत्तर. अरे काय म्हणजे असंच सहज मी आडवेल रे किंवा बा अरे चल काय मग कशी आहे मस्त आहे ना हा मस्तच आहे हे टाइमपास म्हणून अडवशील. हा अरे ते बाबा हा त्या काळी टाइमपास बिमपास काय नव्हता. बरं मग काय होतो बाबा एकदा सांग तू उत्तर सांग मी सांगू? हा सांग बरं बरं मी सांगतो. मी सांगू का उत्तर? तर श्रीकृष्ण गवळणींना मथुरेच्या बाजारी जाण्यापासून का रोखत होता? बर आता मथुरेचा राजा कंस कोण? तू त्यासमोर एवढीच आहे. तर मथुरेचा राजा कंस हा त्या गवळणींकडून जबरदस्ती कर वसूल करायचा म्हणून आपले नंदकिशोर बालगोपाळ नटखट नाही का ते मथुरेच्या बाजारी जाण्यापासून गवळींना रोखत होते. अच्छा म्हणजे या मागचं एवढं मोठं कारण आहे. एवढं मोठं कारण अरे आहे. बापरे क्या बात आहे क्या बात आहे. हा, म्हणजे टाळ्या वाजवायला पाहिजे वाजवलं पाहिजे म्हणजे कुठेतरी त्याच्याकडून वाईट कर्म होऊ नये होऊ नये. आठवत होता कर वसूल होऊ नये म्हणून तो अडवत होता. बरोबर ना? लक्ष द्या रे. हे कारण आहे लक्ष द्या. याच्यासारखं कारण नका बनू काय का नाही का? हा. बरं मी काय म्हणतो बरं आता बघायच्या का गवळणी अच्छा म्हणजे तुम्ही आणल्या तेव्हाच्या आताच्या नाही केव्हाच्या आणल्या आणि नीट बघायचं. बरं ठीक आहे तुला आधीच सांगतोय. हो चालेल चालेल तिकडून बघणार आहे. हो बघणार आहे. हा बरं बरं आता आठवलं मला. कोंबडा तुझा काय हा, कोंबड्याचं उत्तर बघा. तुझा काला कोंबडा हा हा एक मालक असतो म्हणजे हा. एक माणूस असतो माझ्यासारखं तुझ्यासारखा हा बरं आणि त्या मालकाकडे एक कोंबडा असतो. एकच हा एकच असतो. बरं आता कोंबडा एवढा आगाव हा असा कोंबडा कुठं बघितलं? हा, थांब, थांब. वा भाई वा तुझीच सांगते तुझीच सांगते. पाडलं त्यामध्ये कोंबडा एवढा आगाव हा तो मालक आहे त्या कोंबड्याला वैतागतो अक्षरशः. का बरं वैतागून काय करतो एक पिंजऱ्यात त्याला बंद करतो. बरं पण त्या पिंजऱ्याला दार असतात दोन एक पुढून आणि एक मागून. हा. तो पुढचा दार बंद करतो. कोंबडा हुशार हा. मागच्या दाराने बाहेर पडतो. काय बोलतोस तो मालक बोलतो अरे काय याचं करू मी. हा. तरी पण वैतागून वगैरे दुसऱ्या वेळेला काय करतो हा आता हा पिंजऱ्यात बाहेर पडला बरं म्हणून तो घरात त्याला ठेवतो. अच्छा घरात ठेवतो. हा. घरात ठेवतो आणि इकडची पुढची कडे लावतो. अच्छा हा कोंबडा एवढा हुशार हा. एवढा हुशार हा तो मागच्या दाराने परत येतो. आईला याने सुपला शॉटच लावला रे. सुकला शॉट माझा बरोबर समजा. हा. कोंबडा एवढा आगाव हा. तो मागच्या दाराने बाहेर पडतो. काय बोलतोस तो मालक त्याला वैतागतो शेवटी काय करतो हा. त्याला कापतो हा आणि खातो. आवाज आहे आणि तो कोंबडा एवढा हुशार एवढा हुशार हा. दुसऱ्या दिवशी सकाळी मागूनच बाहेर पडतो. त्याला पाहिजे मारला पाहिजे का मारला पाहिजे? मानला पाहिजे. बरं बरं बाबा जायचं का गवळण? हो चालेल चालेल जाऊ का? हो चालेल बर बरं बघायचे का एका जोरदार टाळ्या वाजवा. दही दूध लोणी घागर भरणी नेऊ कशी बाजारे दही दूध लोणी घागर भरणी नेऊ कशी बाजारे बावरणे मी सावरणे का जाऊ कशी चोरून पाये मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी
एकदम. ए बाबा, भावरा देण्याआधी तुला भावरा विकायचा कसा काय माहितीये काय? नाही म्हणजे तेवढा काय मला ज्ञान नाही. तू आलायस ना आमच्या इथं? आता तू प्रश्न विचारतो म्हटल्यावरती तर तू सांग मला कसा ऐकायचं. बोलीवारात आलायस ना? हो हो हो. मग बघ आता आमच्या इथं आलायस नाही का? आमची मंडळी भरपूर शिट्या वाजवत आहेत. हा. तिकडनं शिटी नको. बर, हा मग तेच सांगतोय. आता आमच्यात आलायस बरं का? तर थोडा मच्छी बिच्छी भावरा बिवरा एकत्र शिकायला लागेल. अरे कसा ऐकायचा तो मला जरा सांगताव काय? सांगू का? पुढे या जरा. सांगू का? हो सांग. बघा, हा. जमल का? तो आवाज तुम्ही नाही देता मच्छी काय जाता हा, मग तोच तुला आवाज सांगतोय. देऊ का? हो, हो. ते मच्छी कुंभ आहे, बांगरा आहे, पाकाट आहे, कोलंबिया आहे. मच्छी जमतंय काय? असा आवाज देता काय? याला जमलं पाहिजे. दे बघू. कसा एकदा बरा. ते मच्छी ए मच्छी. जमलं. जमलं ना? हा जमलं. पुढे घे. मच्छींची नावं घे का नाही? हे कोंबडी काय ते म्हणतात? कोंबडी कोबी आहे का कोबी? अरे कोबी भावराई का आलायस ना? हा. का भाजी का आलायस? मग काय कसं काय ते? कोलबी. कोलबी. हा. हे कोलबी आहे, मांदेली आहे, पापलेट आहे, मच्छी आहे. वा. जमले बरं का? जमला तुला? हो मग. बरं आता इकडे कसं वाटतंय आमच्याकडे आल्यावर? अरे जाम भारी वाटतंय मला. कसं वाटतंय मला जाम सांग. भारी जाम भारी जाम भारी म्हणजे कसं? जाम भारी बोल. अरे कसं बोल? मला नाचायचंय तुझ्याकडे येऊन आता. माझ्याकडे येऊन नाचायचं तुला? त्याआधी मला काय वाटतं माहितीये काय? या गावातल्या पोरांकडनं आपल्या गावातल्या माशांची नावं आपण हा बरं घे विचारू काय? विचार कसं आता मला शिकायचं आहे ना. हा विचार घे, थोडी माहिती घे. हा घे. या बाला जरा उठतस काय? अरे उठ रे. अरे सगळीजण डोक्याला हात लावते. सगळे डोक्याला हात लावतात म्हणजे ते पोरग कसं असं विचार कर. त्याला ताबात घे नाही तर वाबाडा काढत तुझा. हा? बाबू तुझं नाव काय? अरे याला वाटावळे असं नाव आहे. काय पण जा तेवढा वाटून ये. जरा मुजिक बंद करा. मुजिक. काय नाव आहे म्हणला? प्रसाद. मग तेवढा वाटून घे सगळ्यांना. हे आणा टोपली. हा काय गोटा? अरे याला वाटायचं आहे का कलटवायचं आहे? तर आपल्या गावाच्या खाडीत कोणता मासा भेट? खाडीत नाही, होलत बोल. अच्छा होलत. आपले होलत कुठला मासा गावतो? सांग ना जरा. मी कुठं काय केलंय? आता हा काय बोई बम बम बम. त्याला एक काम नाही, तुम्हाला पण नाही. थांबा बरं आता नावं ऐकू आपण. हा. काय बरं मच्छीची नावं? बोईट म्हणायचं का तुला? बोईट. अच्छा बोईट. काय बोईट आहे ते कुठं? बोईट. अरे ते कुवेत कुवीट नाही. बोईट. अच्छा बोईट. दुसरं सांग. मला वाटलं कोईट नाही. आता मी सांगतो. हे बघ, इकडे पण आहे, तिकडे पण आहे. जरा थांब, याला जरा तुझं नाव सांग. अरे बबूल याला घासायचा बाबू. हे बाबू सकाळी तुला कॉलगेट म्हणून घासतो. अरे बबूल, माशाचं नाव सांग मला एक. बघा, पोई नको बोलू. पोईट होतं नाव तुम्हाला पोई. तू चांगलं सांग. अरे पेंडली झाडाला असतात. टेंगली नाही, टेंगली. अच्छा मला वाटली टेंगली नाही, चिंगली. अरे केवढी पिकली. काय अजून एक सांग. खरबी. अरे ही खरबी ऐकून मला चरबी आली. तू बोलस खरबी याची उतरू काय चरबी?
बरं आता दुसरा पट्टर अजून एक आता शेवटचं एक नाव सांग. कोण आहे? हा ये रे हे लोकं, हे नको. ए बाबू अरे तुला काय लग्नाचं नाव नाही घ्यायचं. बरं, ये, चल. प्रसाद इकडे बघ असं इकडे बघ. काय तुझं नाव? श्रीहान. क्या बात आहे. काय बोलते? ओय, किडनी त्याला घे, स्टोन आहे. स्टेजवर घे. स्टेजवर बाबू ये स्टेजवर. ओय, तू पण ये. करून मला नाव ऐकायचं. ओय, तेरे नावाला मी रक्ताचा पाणी करांगा. करांगा की नाही करांगा? करांदा. हा. ए, करांदा. करांदा का? हा, बरं एखाद्या मच्छीचं नाव सांग बाबू आपल्या गावातले. पॉपलेट सुरमई. हे ते आमच्याकडचे आहेत. पॉपलेट हे बलरावर. तिकडे भेटतो ते शंभूरला. आपल्या गावातल्या याच्यातलं सांग. मुशी. मिशी नाही म्हणलं तू. मुशी काय बोलतोय? अरे आम्ही काय पर्यंत काय कॉलेजला उभा आहो काय? बरं आता ह्याच्याकडे झालं. आता तू सांग. विसरलास ना खरं बोल. जा विचारले पटकन. मला ऐक ना. अरे ये लवकर इकडे ये. परत सांगशील ना कोईट. अरे तांबूस रंग असतो. मासा कुठं आहे? मासा कुठला? फिश. आमच्या ओलव फिश सापडतात. त्याचं नाव फिश. तांबूस मानला तू. तांबूस काय? अजून म्हाताऱ्यांची केस. अरे माल्याचं मासं नाही का इकडं? माल्याचं मासं नाही काय? ते पावसाळ्यात करत असतात. आहेत म्हणते. आणि खेकरी, मुट्या चिंब काय अजून मासा आहे. काय पक्षी आहे ना. हो काय? वाजरा, चिंगुऱ्या. चिंगुऱ्यासारखा हलतोस का तू? चिंबोऱ्या म्हणला तो. नाही काय बोललास बाबू? चिंबोऱ्या. हे बरं आता बोलला. मगाशी बोलला चिंबोऱ्या. बरं ठीक आहे. त्यामध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोघांसाठी. काय तुझं नाव? श्रीहान. आणि तुझं? पपूल. तुला मी घेणार आज तुझा कॉलगेट आहे. त्यामध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोघांसाठी. हा आपल्या दोघांना पुरल काय? दोघांना काय गावाला पुरवतो. हो काय? मग त्याला दाबून बबुल गम. हो काय? बाबूचं दात किडलेत. पुढच्या वर्षी मासा खायला हाल खातील ना तोवर. अरे मासा गिलायचा असतो आहे ना. जिवंत गिलायचा म्हणजे पोटात जिवंत राहतो. पोटात झाला का काढायचा तलायचा परत खायचा. बरं हा. आता मग तुला डान्स करायचा म्हणलास ना. हो मला डान्स करायचा आहे. म्हणजे काय मी करू काय डान्स? मी नाचू काय? होय तू एकटाच नाही. मग मी पण नाचता. तुला पण हा मग तुझ्याकडे झालंय ना. हा म्हणजे माझ्याकडचा डान्स तुला शिकवला पाहिजे का नको? हो चालेल. शिकव मला. शिकशील ना. 100% आणि चुकलंस तर चुकलं तर मग बघू आपण पुढच्या पुढे. हे उठता कामा नाही. हा नाही उठणार. बघा. नाही उठायचं नाही. बरं ठीक आहे. लाव मग. लाव बाबू. काय बाबू तुला मच्छी बिच्छी देऊ काय? हा तांबूस देऊ काय? मुशी देऊ मुशी. चला लावा दादा गाणं लावा. हात
बघ हा जर दमत नसशील हा तर आमच्यातला अजून एक डान्स करायला लागत तुला. अरे शंभर टक्के. आता नाही आता नाही. जरा थांब. बरं ह्यांना विचार आवडला का नाही काय तू विचार आवडला काय मंडळी आवडला असेल तर वाजवत आल्या म्हणजे आम्हाला दोघांना नाचायला येते असं चला, बघा. नाचायचंय कोळी गीतवर नाचायचंय नाचायचंय आवालो. आता नाही थांबा गाणं हो मावशी आता नाही गाणं वाजवू नका. नाचायचंय यांना नाचायचं कोण नाचणार नाचणार ना कोळीगीतवर नाचणार ना जागेवर उभं आहे तिथं बसून नाचलं तरी चालेल शिट्ट्या आणि टाळ्या झाल्या पाहिजेत फक्त या. सगळ्यांनी नाचायचं नंतर. बरं आता आपण आता कोळीवाड्यात आलेलो आहे तर जरा अजून थोडा वेळ कोळीवाड्यात थांबलं तर काय प्रॉब्लेम आहे काय? मग मी काय म्हणतो एखादी तुपातली पोळी मिळी तर भाजायची का आपण? भाजायची म्हणजे आता तुम्हाला परत एकदा मी कोळीवाड्यात घेऊन चाललोय. मग तिथं मच्छी काय कुठली ती कुठली नाव घेतली